काकासाहेब कालेलकर आयोगाच्या शिफारशीनुसार सन 1956 पासून धनगर जमातीस अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले गेलेले आहे। अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये 36व्या क्रमांकावर धनगड असे नमूद केले आहे। सदरील नाव धनगर असून धनगड हा शब्द भारतीय हिंदी शब्दकोशात नसून धनगर या शब्दाचा अपभ्रंश धनगर असा केला आहे। धनगर जमातीवर मागील 70 वर्षांपासून प्रचंड अन्याय झाला आहे। सदरील अन्याय दूर करण्याकरिता धनगर जमात गेली 70 वर्षांपासून आंदोलन करीत आहे। पंढरपूर, लातूर, परतूर या ठिकाणी धनगर जमातीचे आंदोलक आमरण उपोषण करीत आहेत। गेल्या 13 दिवसांपासून प्रांतिक उपोषण अनेक उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ धनगर जमातीचे अनुसूचित जमातीत अंमलबजावणी करावी, अन्यथा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल। आपला आंदोलनकर्ता धनगर समाजाचं 36व्या क्रमांकाला नाव आहे। धनगर समाजाचा अपभ्रंश करून धनगड असा त्याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे। भारताच्या राष्ट्रीय हिंदी शब्दकोशामध्ये कुठेही धनगड असा शब्द नाही। असं असताना इंग्लिशमधून ट्रान्सलेट करत असताना धनगड कसं लिहायचं याची नियमावली दिली असताना अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये सूचीच्या व्यतिरिक्त 5 ठिकाणी धनगर असाच उल्लेख आहे आणि फक्त जातीच्या नावाचा उल्लेख आहे म्हणून आरक्षण देतो असं नाही। तर जगाची आदिम संस्कृती ही पशुपालक आहे। पशुपालक म्हणजे धनगर मेंढपाळ आहेत। या मेंढपाळ बांधवांना मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी म्हणून या देशामधल्या आरक्षणाच्या माध्यमातून सवलती देऊन त्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे। हे सगळ्या गोष्टी नजर ठेवून काकासाहेब कालेलकर यांच्या 1956च्या आयोगाच्या शिफारशीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलेलं आहे। परंतु आतापर्यंत कुठलेही राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत नाहीये। गेली 13 दिवस झालं आमचे बांधव 6 बांधव पंढरपूरमध्ये, 2 बांधव आमचे लातूरमध्ये, परतूरमध्ये 5 बांधव अशा पद्धतीनं आमरण उपोषण करत आहेत। अनेकांची प्रकृती खालावलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारनं ताबडतोब धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा हे जिल्ह्यामध्ये आज सोलापूर जिल्ह्यात आहे, उद्या तालुक्यात गावागावामध्ये धनगर समाजाचं आरक्षण मोठ्या प्रमाणामध्ये हे तीव्र आंदोलन होईल। उपोषणास बसलेत, परंतु कुठल्याही प्रकारची हालचाल या सरकारच्या माध्यमातून चालू नाही आहे। गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष, गेल्या 70 वर्षापासून धनगर समाज हा एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत असून सुद्धा कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत गांभीर्याने घेतलं नाही। त्यामुळं आज या सोलापूरमध्ये आम्ही सर्व समस्त धनगर समाजाच्या वतीनं, समाज बांधवाच्या वतीनं आज आम्ही बेमुदत चक्री उपोषणाचं हत्यार या ठिकाणी उपसलेलं आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये रास्ता रोको असेल किंवा आमदाराच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन असेल, त्याचबरोबर येणाऱ्या आमदारांना, मंत्र्यांना अडवून त्यांच्या गाड्या फोडण्याचे देखील काम आम्ही करणार आहोत आणि यापेक्षा तीव्र आंदोलन करून आमच्या हक्क आणि अधिकार हे हिसकाटून आमच्या जे काही 70 वर्षापासून आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे तो आम्ही सर्व समाज बांधव एक उग्र आंदोलनातून यापुढचे आंदोलन उग्र असतील याचा असा इशारा आपल्या माध्यमातून देतो आणि सरकारनं लवकरात लवकर या उपोषणकर्त्यांची समक्ष भेट देऊन संबंधित उपोषण एसटी आरक्षणाचं आमचं प्रमाणपत्र द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय मल्हार।